आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय। एकदम मस्त चविष्ट असा हा बांगडा फ्राय, करण्यास सोपा, एकदम पटकन होईल अशी ही रेसिपी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी सोनम काटवटे सातारची सुगरणच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन घंटी आहे ना ती सुद्धा प्रेस करा। म्हणजे काय होईल, जे नवनवीन व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येतील। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 असे हे बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। जर तुम्ही मार्केटमधून आणाल तर तिकडूनच स्वच्छ धुवून आणा। हे मी स्वतःच धुवून घेतलेले आहेत, त्यामुळे थोडे हे असे दिसत आहेत। आता आपण याच्यावरती कोकम आगळ घालतोय, हे थोडं घालायचं आहे। जर तुमच्याकडे घरी कोकम असेल तर ते सुद्धा वापरू शकता, किंवा चिंच, याच्यात चिंचेचा कोळ वगैरे घातला तरी चालेल। आणि याच्यावर मी अर्धा लिंबू आता हा पिळते। त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती हळद घालायची आहे। हळद 1 चमचाभर मी याच्यावर घालते। त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, किंवा घरगुती चटणी वापरली तरी चालेल। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। मी 3 चमचे इथे ही चटणी घेतलेली आहे घरगुती, आणि ही धनिया पूड आहे 1 चमचा। त्याच्यानंतर हा मालवणी मसाला घेतला आहे 1 चमचा, 1 चमचा किंवा थोडासा जास्त वापरला तरी सुद्धा चालेल, असं काही नाही। आणि इथे मी घेतलेले आले, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली होती, ती घालते मी इथे 2.5 चमचा घातले। त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर बेसनचं पीठ घालायचं आहे। बेसन पीठ मी इथं 2 चमचे वापरलेले आहेत। आणि हे मिश्रण आता आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। हे बघा, आपण हे सर्व एकत्र करून घेऊया। आणि आपल्याला याच्यावर थोडं पाणी घालायचं आहे। हातात थोडं आपण असं पाणी घ्यायचं आणि आपल्याला लागेल तसं याच्यामध्ये थोडं पाण्याचा वापर करून आपण हे एकत्र करून घ्यायचं आहे। आणि या बांगड्यांना पूर्ण भागाला असं लागेल असं आपण हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। हे जे बांगडे आहेत त्याचे मी थोडे थोडे हे कट करून घेताना ह्या चिरा पाडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जाईल असा हा मसाला आपण लावून घ्यायचा आहे। हे बघा, आणि 10 मिनिट आपण हे ठेवायचं आहे। असं हे लावून घ्यायचं। आता हे सर्व बांगडे मी असे हे 10 मिनिटं ठेवणार आहे, आणि 10 मिनिटानंतर परत आपण फ्राय करायला घ्यायचे आहेत। हे बघा, असं हे ठेवते। आता मी इथे ताटामध्ये एका बेसन, रवा आणि चटणी, मीठ हे एकत्र मिक्स करून मी असं हे तयार केलेलं आहे मिश्रण। आपल्याला बांगड्याला वरनं असं कोटिंग द्यायचं आहे, त्याच्यासाठी हे आपण तयार केलेलं आहे। मी आधीच करून ठेवलं होतं। आता हे ताटामध्ये मी पसरते आणि त्याच्यामध्ये हे बांगडे ठेवायचे, आणि वरून याच्याही सर्व असं कोटिंग लावून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हा रवा, बेसन पीठ वगैरे याच्यावर लावून घ्यायचं आहे। हे बघा, म्हणजे एकदम क्रिस्पी होतील हे बांगडा फ्राय। आणि जे आपण हा मसाला लावला आहे तो मसाला म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही किंवा तव्याला सुद्धा चिटकणार नाही, म्हणून आपण याचं हे कोटिंग करायचं आहे आपल्याला रवा बेसनचं। आणि असं हे दाबून दाबून जरा आपण लावून घ्यायचं। आता मी काय केलेलं आहे, इकडे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये मी आता तेल घालते। आपण शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, डीप फ्राय करायचं नाही आहे। आणि इकडे गरम झालेलं आहे आता हे तेल। आता आपण याच्यामध्ये घालूया। हे बघा, हे बांगडे मी याच्यामध्ये घालते। त्याची फ्लेम ही मोठीच ठेवायची। आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे वरून, म्हणजे हे बांगडे थोडे भाजून झाल्यानंतर आपण थोडा कढीपत्ता याच्यामध्ये घालायचा आहे, आणि मग थोड्या वेळानं परतून घ्यायचं आहे। आता हे बांगडे आपण परतून घेऊया।
हे बघा एका बाजूने पूर्ण हे भाजलेले आहेत हे बघा, कारण याच्यातलं तेल आहे ते बाहेर येत नाही आहे आता पूर्ण. हे बघा चिटकलेलं सुद्धा नाही आहे, त्यामुळे आता हा भाजलेला आहे चांगला खरपूस असा. तर हा पण मी पलटी मारून घेते. आणि याला आपण बेसनचं आणि रव्याचं कोटिंग दिल्यामुळे आतला जो मसाला लावलेला होता तो चिटकलेला नाही आहे किंवा तेलातसुद्धा पसरलेला नाही आहे, म्हणून हे असं आपण कोटिंग करून घ्यायचं फिश फ्राय वगैरे करताना. आता हे सर्व फ्राय करून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया. हे बघा इकडे मी असा गार्निशिंग करून ठेवलेला आहे. कशी झाली ही रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत भेटूया सातारची सुगरणमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि माझा चॅनल बघत राहा. धन्यवाद.